नमस्कार. आज आपल्यासोबत अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उभारलेल्या सौ पूजा कोथमिरे या मॅडम आहेत. नगराध्यक्ष पदाची जबाबदारी म्हणजे फार मोठी जबाबदारी असते आणि आज आपण त्यांच्याकडे आलो आहोत. त्यांचं नेमकं विजन काय आहे नगराध्यक्ष पदासाठीचं ते विचारून घेऊया त्यांच्याकडून. मी पूजा करण कोथमिरे, माझं क्वालिफिकेशन M.Com GDCA झाले आहे. भारतीय जनता पक्ष तसेच आपले सर्वांचे लाडके आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र, तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास ही माझी जबाबदारी नाही तर माझ्या आयुष्याचे ध्येय बनले आहे. स्वतंत्र विचाराच्या व्यक्ती आहात की तुम्हाला दुसरं कोणी सांगितलं तर त्यानुसार तुम्ही काम करणाऱ्या व्यक्ती, म्हणजे घरी तुमचं नेचर कसं आहे? आता तुम्हाला आपलंच कुटुंब चालवायचं, सध्या तुम्ही तुमचं छोटंसं कुटुंब चालवा. मी स्वतंत्र विचाराची आहे. मी अकलूज चालवताना मी माझ्या स्वतंत्र विचारानं चालवेल, पक्षाच्या विचारधारेनुसार चालेल. समजा नगर परिषदेवरती सत्ता दुसऱ्या पार्टीची आहे आणि नगराध्यक्षपदी तुम्ही निवडून तर कसं काम? नगराध्यक्षपदी मी निवडून आले तर जनतेने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. अकलूज मधील प्रत्येक नागरिक हा माझा कुटुंब बनलेला आहे. त्यामुळे मी त्या कुटुंबासारखं म्हणजे मी त्यांच्यावर अगदी विश्वास ठेवून काम करेल. विकास म्हणजे तुमच्या दृष्टीने नेमकं काय? विकास म्हणजे आदर्श अकलूज नगर परिषद कशी होईल ते मी बघेल. विकास म्हणजे लोकांच्या डोळ्यापुढे साधारण कल्पना असते की रस्ते, गटार, वीज, पाणी ह्या मूलभूत गोष्टीच असतात. पण ह्याच्या पुढे जाऊन विकास म्हणजे काय? आधुनिक ज्या सोयी सुविधा येतील, आधुनिक अकलूज कसे होईल, युवा पिढीला कसं आपल्याला संधी देता येईल. कचऱ्याचं जे आपण बघतो तर तो कचरा न जाळता कचऱ्यापासून आपल्याला नक्की चांगल्या वस्तू, खत, इंधन निर्मिती कसं होईल, नवीन टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हा जो नगरपंचायतीचा परिषदेचा कारभार चालतो, आपण नेहमी बघतो कुठलंही सरकारी दप्तर असं तर तिथं अनेक काम लालफितीमध्ये अडकून पडतात. म्हणजे सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी एक पद्धत असते जुनी. तर प्रशासनावरती तुम्ही वचक ठेवू शकाल का? नक्कीच मी प्रशासनावर वचक ठेवील. उदाहरणार्थ जर एखाद्याचा अर्जंटली कोणता दाखला द्यायचा असेल तर मी न विलंब करता लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पटकन पूर्ण करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल.